ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाल्ला जात नाही, ही म्हण आपण लहानपणापासून ऐकली असेल. आज आपण याच म्हणीचा एक्झाम्पल म्हणून यूज करूया. सपोज मी 1,00,000 रुपये मार्केटमध्ये खर्च करायला आणले. आता जर मी 1,00,000 रुपये खर्च करायला आणले म्हणजे ती कमाई केली असेल, आणि जर कमाई केली असेल तर त्याच्यावरती इन्कम टॅक्स सुद्धा भरला गेला असेल. ठीक आहे, प्रत्येक जणाला इन्कम टॅक्सही लागत नाही आणि कोणाकोणाला 30% टॅक्स लागतो. तर आपण ॲव्हरेजमध्ये 15% त्याच्यावरती टॅक्स भरला गेला असेल असं कन्सिडर करूया. आता हेच पैसे जर मी खर्च करायला आणले म्हणजे त्याच्यावरती जीएसटी लागेल. आता हा जीएसटी सुद्धा पुन्हा 5 ते 18 या रेंजमध्ये मोठी लागतो. तर मी ॲव्हरेज पकडतो, इथं सुद्धा मी 10%चा ॲव्हरेज जीएसटी भरला. म्हणजे टोटल मी 25,000 रुपयाचा टॅक्स भरला, 10,000 रुपयाचा जीएसटी आणि 15,000 रुपयाचा इन्कम टॅक्स ॲव्हरेजमध्ये. 1,00,000 रुपयाच्या स्पेंडिंगवरती मी 25% टॅक्स दिला. यात काहीच चुकीचं नाही. हा टॅक्स घ्यावाच लागणार, तेव्हाच तर सरकार आपल्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या बेसिक नीड्स पुरवतील. पण हे सगळं झाल्यावर हा UPI चार्जेसच्या नावाने तुम्ही 1,00,000 रुपयावरती आणखी 300-500 रुपयाची भूक कशाला ठेवताय? आणि तुम्ही स्वतःला अर्थतज्ञ समजू नका. तुम्ही काय म्हणतायत मॅडम माहित आहे का हे पैसे तुमच्याकडून घेतले जाणार नाही, ते मर्चंट करून घेतले जातील. आता मला सांगा, तुम्हाला 25,000 रुपये भेटल्यानंतर सुद्धा तुमच्याने 300-500 रुपयाचा खर्च झेपवला जात नाही, आणि तो काय दुकानदार त्याच्या स्वतःच्या खिशातून ते पैसे देईल का? तो शेवटी आमच्याचकडून वसूल करणार आहेत ते पैसे. आम्ही तुम्हाला सांगितलं होतं का UPI आणायला? आम्ही तर आमचे पैसे कॅशमध्ये मस्त खर्च करत होतो. डिजिटल व्हा, UPI वापरा, कॅशलेस इकॉनॉमी करा, ही सिस्टीम तुम्हीच आणली होती ना. आता आम्ही डिजिटल झालो, तुमची सिस्टीम वापरतोय, त्याचा फायदा काय आम्हाला एकट्याला होतोय का? सरकारलाही होतोय. मग त्याच डिजिटल ट्रान्झॅक्शनवर पुन्हा 300-500 रुपये घेण्याची गरज काय? आणि खरंच पैसे जास्त खर्च होत असतील ना, तर अनवॉन्टेड स्कीम्स बंद करा. तो पैसा अशा इम्पॉर्टंट सेक्टरमध्ये ऍडजस्ट करा ना. दॅट्स इट. कारण लोकांच्या हार्ड अर्न मनीमधून तुम्ही तेच ते फिरवत पैसेच काढत राहायचे, हा विषय कुठंतरी बंद व्हायलाच हवा. आणि एक गोष्ट स्पष्ट करतो, हा कोणताही पॉलिटिकल मेसेज नाही. मी टॅक्स कन्सल्टंट आहे, म्हणून जितकं टॅक्सवरून समजलं तितकं सांगण्याचा प्रयत्न करतोय. बाकी मी तुम्हाला राजकारण शिकवावं इतका मोठा माणूस मी नाही. पण एक गोष्ट क्लिअर आहे, ज्यांनी तुम्हाला डोक्यावर चढवलं होतं ना, ते तुम्हाला रस्त्यावर आणू शकतात, हे आपण आत्ताच पाहिलंय. ऊस गोड लागतोय म्हणून मुळासकट खाण्याचा प्रयत्न केला तर दात तुटू शकतो. मी आहे परेश सोमाणी आणि ही आहे जळगाव मधून सुरू झालेली पैसे की यात्रा. धन्यवाद.